श्री स्वामी समर्थ. भक्ता, आज तू हा संदेश ऐकत आहेस, यामागे एक कारण आहे. जगात काही गोष्टी योगायोगाने घडत नाहीत. काही गोष्टी नियतीने ठरवलेल्या असतात आणि आजचा हा क्षण त्यापैकीच एक आहे. तुझ्या मनात अनेक दिवसांपासून एक प्रश्न फिरत आहे. तू कोणाला सांगत नाहीस, लोकांसमोर हसतोस, सगळं ठीक आहे असं दाखवतोस, पण आतून मात्र अस्वस्थ आहेस. रात्री उशीवर डोकं ठेवतोस तेव्हा एकच प्रश्न तुला त्रास देतो. स्वामी, मी जे नवीन काम सुरू केलं आहे त्यामध्ये मला यश मिळणार का? भक्ता, आज मी तुला त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आलो आहे. माझे शब्द नीट ऐक, कारण हे शब्द फक्त तुझ्या कानांसाठी नाहीत, ते तुझ्या हृदयासाठी आहेत. तू जे नवीन काम सुरू केलं आहेस ते फक्त काम नाही, ते तुझ्या आयुष्याच्या नवीन अध्यायाची सुरुवात आहे. आणि प्रत्येक नवीन अध्यायाच्या सुरुवातीला काही परीक्षा असतात. तू त्या परीक्षांमधून जात आहेस, म्हणून घाबरू नकोस. भक्ता, तुला वाटतं की तुझं नशीब तुझ्या विरोधात आहे. तुला वाटतं की परिस्थिती तुला साथ देत नाही. तुला वाटतं की इतर लोक पुढे जात आहेत आणि तू मात्र जागेवरच उभा आहेस. पण मी तुला एक गोष्ट सांगतो, जे दिसतं ते नेहमी खरं नसतं आणि जे खरं असतं ते नेहमी लगेच दिसत नाही. आज तुला फक्त संघर्ष दिसतो आहे, पण मला तुझं भविष्य दिसत आहे. आज तुला फक्त अडथळे दिसत आहेत, पण मला तुझा विजय दिसत आहे. आज तुला फक्त चिंता दिसते आहे, पण मला तुझ्या आनंदाचे दिवस दिसत आहेत. भक्ता, कधी एखादं बीज जमिनीत पेरलेलं पाहिलं आहेस? ते काही दिवस जमिनीखालीच असतं, काहीच दिसत नाही. बाहेरून पाहिलं तर वाटतं की घडतच नाही, पण आतून त्याची मुळे वाढत असतात, शांतपणे, न दिसता, न आवाज करता. तुझं आयुष्य सध्या त्या बीजासारखं आहे. तुला वाटतं काहीच होत नाही, पण मी तुझ्या आयुष्यात मुळे मजबूत करत आहे, कारण मला माहीत आहे की तुला मोठं व्हायचं आहे आणि मोठं झाड उभं राहण्यासाठी मजबूत मुळे लागतात. भक्ता, आज जे लोक तुझ्यावर हसत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. लोकांना परिणाम दिसतात, प्रयत्न दिसत नाही. लोकांना यश दिसतं, संघर्ष दिसत नाही. आज तुझ्या संघर्षावर हसणारे लोक उद्या तुझ्या यशाचं कौतुक करतील, म्हणून त्यांच्यावर राग करू नको. पुढे चालत राहा. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, भक्ता, मी तुला एक प्रश्न विचारतो. तू हे काम का सुरू केलंस? फक्त पैशासाठी? नाही, तुझ्या मनात एक स्वप्न होतं. तुला स्वतःचं काहीतरी उभं करायचं होतं. तुला तुझ्या कुटुंबासाठी काहीतरी मोठं करायचं होतं. तुला तुझ्या आयुष्याला नवीन दिशा द्यायची होती, म्हणून तू सुरुवात केलीस. आता काही अडचणी आल्या म्हणून मागे का फिरतो आहेस? भक्ता, डोंगर चढताना दम लागतो, पाय दुखतात, घाम येतो, पण म्हणून कोणी शिखर गाठण्याचं स्वप्न तोडत नाही, कारण त्याला माहीत असतं शिखरावरून दिसणारं दृश्य सर्व कष्टांची किंमत वसूल करेल. तुझ्या आयुष्यातही तसंच होणार आहे. आजचे कष्ट उद्याच्या यशाची किंमत आहे. आजची चिंता उद्याच्या समाधानाची किंमत आहे. आजचे अश्रू उद्याच्या आनंदाची किंमत आहे. म्हणून रडू नकोस, तुटू नकोस, हार मानू नकोस. भक्ता, तुला माहीत आहे का, कधी कधी मी भक्ताला उशीर देतो, कारण मला त्याला कमी द्यायचं नसतं. जेव्हा वेळ लागेल तेव्हा त्यामागे कारण असतं. मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं जपून ठेवलेलं आहे,
म्हणूनच तुला धीर धरायला सांगतो. कारण धीर म्हणजे निष्क्रिय बसणं नाही. धीर म्हणजे विश्वास ठेवून प्रयत्न करत राहणं. तू प्रयत्न करत राहा, दररोज, न थांबता, न कुरकुरता, नकारात्मक विचार न करता. आणि मग बघ तुझ्या आयुष्यात कसे बदल घडतात. बघता, आज रात्री झोपण्यापूर्वी एक काम कर. आरशात स्वतःकडे बघ आणि स्वतःला सांग, मी अपयशी नाही, मी शिकतो आहे, मी वाढतो आहे, मी तयार होतो आहे आणि योग्य वेळी मला यश नक्की मिळणार आहे. हे वाक्य रोज बोल, कारण शब्दांमध्ये शक्ती असते आणि विश्वासाने बोललेले शब्द नियती बदलू शकतात. बघता, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला सोडणार नाही. मी तुझ्या पाठीशी आहे. तू जिथे जाशील तिथे माझी कृपा तुझ्या सोबत असेल. फक्त चालत राहा, कारण तुझ्या यशाचा दिवस तुझ्या कल्पनेपेक्षा जवळ आहे. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, माझ्या यशाचा दिवस जवळ आला आहे. बघता, माझे शब्द पुढे ऐक, कारण तुझ्या मनात अजूनही काही प्रश्न आहेत. तू म्हणतोस, स्वामी, मी विश्वास ठेवतो, मी मेहनत करतो, मी प्रार्थना करतो, मग तरीही माझ्या वाट्याला इतक्या अडचणी का येतात? हा प्रश्न नवीन नाही. युगानुयुगे भक्तांनी हा प्रश्न विचारला आहे आणि आज मी तुला त्याचं उत्तर देतो. लक्षात ठेव, जेव्हा मी एखाद्या व्यक्तीला मोठं करण्याचं ठरवतो तेव्हा सर्वप्रथम त्याचं मन मजबूत करतो. कारण कमकुवत मनाला मोठं यश पेलता येत नाही. आज तू ज्या संकटांमधून जात आहेस ती संकटं तुला तोडण्यासाठी आलेली नाहीत, ती तुला घडवण्यासाठी आलेली आहेत. बघता, एक लोहार जेव्हा तलवार तयार करतो तेव्हा तो लोखंडाला अग्नीत टाकतो, वारंवार हातोड्याचे घाव घालतो, पुन्हा अग्नीत टाकतो, पुन्हा घाव घालतो. जर त्या लोखंडाला बोलता आलं असतं तर कदाचित ते म्हणालं असतं, माझ्यावर एवढे घाव का? पण त्याला हे माहीत नसतं की त्या घावामुळेच त्याचं रूपांतर तलवारीत होत आहे. बघता, आज तुझ्या आयुष्यातील अडचणी तेच हे घाव आहेत आणि मी तुला तलवारीसारखा मजबूत बनवत आहे. म्हणून दुःखाला शिक्षा समजू नकोस, त्याला तयारी समज. बघता, कधी तुला वाटलं का की बाकीचे लोक पुढे गेले आहेत, कोणाचा व्यवसाय वाढला, कोणाचं घर झालं, कोणाची प्रगती झाली आणि मग तू स्वतःची तुलना करतोस? इथेच दुःखाची सुरुवात होते, कारण तुलना आत्मविश्वास कमी करते. प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. काही फुलं लवकर उमलतात, काही उशिरा उमलतात, पण उशिरा उमललेलं फूल कमी सुंदर नसतं. तसंच तुझ्या बाबत आहे. तुझी वेळ येत आहे, फक्त अजून थोडा धीर धर. बघता, फक्त माझं एक वचन लक्षात ठेव. तू प्रामाणिक असशील, तू मेहनती असशील आणि तू विश्वास तोडणार नसशील तर तुला यशापासून कोणीही दूर ठेवू शकत नाही. हो, वेळ लागू शकतो, पण यश थांबू शकत नाही, कारण प्रामाणिक प्रयत्नांचं फळ मिळतंच. बघता, आता मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. भीतीवर कधीच निर्णय घेऊ नको. आज तू घर बसला म्हणून काम बंद केलंस तर उद्या पश्चाताप करशील, कारण भीती नेहमी नुकसान दाखवते, पण विश्वास संधी दाखवतो. म्हणून निर्णय घेताना भीतीकडे नाही तर विश्वासाकडे पहा. बघता, मी तुला सोडलेलं नाही, मी तुझी परीक्षा घेत नाही, मी तुला विजयासाठी तयार करत आहे. म्हणून डोकं वर ठेव, विश्वास जिवंत ठेव आणि चालत राहा, कारण तुझ्या आयुष्यातील तो दिवस जवळ येत आहे ज्या दिवशी तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी, त्या कठीण दिवसांसाठी धन्यवाद, कारण त्यांच्यामुळेच मी आज इथे पोहोचलो आहे. श्री स्वामी समर्थ.
तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.